आहे. ही जी संकल्पना होती एक्झॅक्टली ही झोनल काउन्सिलची तर कोणाची होती तर जवाहरलाल नेहरू पहिले आपले पंतप्रधान देशाचे. त्यांनी 1956 मध्ये पहिल्यांदा ही आयडिया तिथं मांडलेली होती की असे झोनल काउन्सिल आपण विभागीय परिषदा तयार करणं गरजेचं आहे. कशासाठी? एक समन्वय राहण्यासाठी. हा जो संघराज्य आपण तयार केलेला आहे या संघराज्यातले जे काही मेंबर्स आहेत त्यांच्यामध्ये समन्वय कोऑर्डिनेशन राहण्यासाठी म्हणून त्यांनी पहिल्यांदा आयडिया मांडली होती. फजल अली कमिशन 53 त्यांच्या रिपोर्टमध्ये ही गोष्ट नमूद करण्यात आलेली होती आणि मग त्याच्यानुसार या 56च्या स्टेट्स रिऑर्गनायझेशन ऍक्ट नुसार राज्य पुनर्रचना कायद्यानुसार 5 झोनल काउन्सिल क्रिएट करण्यात आले. ठीक आहे. इथं राज्यसेवा आयोगासारखा आयोग कन्फ्युज करण्यासाठी तिथं टाकू शकतो की सर्व विभागीय परिषदा या कायद्यानुसार तयार करण्यात आल्या. तसं नाही 5 विभागीय परिषदा तिथं तयार करण्यात आल्या. नंतर नॉर्थ ईस्टर्न रिजनसाठी आपला जो ईशान्येकडचा एवढा सुंदर भाग आहे त्या भागासाठी एक सेपरेट काउन्सिल तिथं तयार करण्यात आली. नॉर्थ ईस्टर्न काउन्सिल कधी करण्यात आली? क्रिएटेड इन 1972 1972 मध्ये ती तयार करण्यात आली.